इंदरकर आणि निखिलजी इंदरकर या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. धन्यवाद. तर वळूया आपण आणखीन एका नव्या कोऱ्या सामन्याकडे. एका बाजूला मोक्ष दिलेवन राजाराणी घोट, तर त्यांना फाईट करेल पेठाली सी. सर त्याचबरोबर पाहायला गेलं तर आपण इथे मान्यवरांचं मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते. ग्रामपंचायत सदस्य चिरनेरचे आदरणीय अरुणजी पाटील, त्याचबरोबर परागजी ठाकूर, चंदनजी कडू आणि अजितजी म्हात्रे या सर्वांचा मी मात्र परी 11 आणि त्याचबरोबर साई चषकामध्ये सरचे स्वागत. यस ओ टू. जोरदार अपील. पुढच्या चेंडूवर मात्र श्रीधरनं परतवलंय. गोलंदाजाला मात्र नॉन स्ट्राईक केला तर ध्रुव पाटील स्ट्राईकवर. आणखीन एक चांगला चेंडू. पेटारी संघाचा हा गोलंदाज श्रीधर केनी मात्र उत्तम कामगिरी करताना 3 चेंडूमध्ये एकच धाव, ती ही वाईटची, आणि एक फलंदाज सलामीराला मात्र परतवलाय. ध्रुव पाटील पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक तर नॉन स्ट्राईकला रुपेश साळुंके. 5 षटकांचा खेळ. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं टाकणं अनिवार्य. क्या बात, क्या बात. दर्जेदार चेंडू, उत्कृष्ट चेंडू. गोलंदाजानं डोक्यावर हात जरूर दिला, त्याला कदाचित वाटला की लेग स्टंप सोडला की काय. ऑन स्क्रीन पाहिलं जातं प्लीज. ऑन स्क्रीन ते दक्षपंच आहेत, त्याच्यामुळे तो टेन्शन नाही. श्रीधर केनी पुन्हा एकदा सज्ज. फटका फसला. लागोपाठचा दुसरा फलंदाज ध्रुव पाटील ही परततोय. उत्तम दर्जाची गोलंदाजी होतीये आणि रोखून धरलं जात आहे. प्रथम फलंदाजी करताना राजाराणी घोट संघाला 2 फलंदाज बाद. फक्त आणि फक्त एक नवीन फलंदाज प्रसाद पाटील उर्फ पप्पू. धावा तर जमाव्या लागतील. या मैदानानं आज 89 धावाही पाहिलेत. लोअर फुलटॉसवर दिशा दिली. फक्त मिडॉन क्षेत्राच्या तैनात आहे. फेकी होतीये, वाईट झाली फेकी, परंतु 1 रन्स मात्र अंतिम चेंडूवर आली. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं अप्रतिम राहिलं. श्रीधर केनीचं. धावा दिल्या फक्त 2 आणि तब्बल 2 फलंदाजांना त्यानं केलं बाद. टीम मीटिंग प्रत्येक षटकानंतर घ्यायची नाही याची नोंद घ्या. त्याच्यामुळे तुमची स्ट्रॅटर्जी पहिले ठरवायला हवी. आपण स्क्रीनवर पाहतोय राजाराणी घोटचा खेळाडू कक्ष ध्रुपला आता बाद झालाय आणि तो स्क्रीनवर मात्र तो दिसतोय. फार विचार करतोय की बाळा रे, मला असा चेंडू पडला, मला तसा चेंडू पडला, त्याच्यामुळे मी धावा नाही जमू शकलो. आणि तो मात्र खेळाडू कक्षामध्ये कुणी प्रेक्षक बसू देऊ नका ही विनंती आहे.
परंतु पहिल्यांदा आपण पाहतोय कारण आई एकविरा इव्हेंट्स त्या वतीनं तूच दिसतो ध्रुव, कारण लगेचच खेळाडू कक्ष दिसतो ना. काय करणार, आयोजकांनी पाहिलं आणि तुम्ही स्क्रीनवर दिसता आणि सवय नाही, त्याच्यामुळे आजकाल कॅमेरे सगळीकडे फिरतात. मित्रांनो, गावातही कॅमेरा लावण्यात लक्षात ठेवा. नुसतं इथेच नाही तर गावातही कॅमेरे आहेत. त्याच्यामुळे गावात फिरताना आणि इथे बसताना आपलं आपणच जायचं, आता कोणाला पाठी घेऊन नाही जायचं. मोक्षद 11 राजाराणी घोट पहिल्या षटकामध्ये संकटामध्ये 2-2 गोलंदाजीच्या मार्कवर प्रीतम केनी. दिशा दिली, टॅपिंग क्रिकेट पाहिली, शॉर्ट स्क्वेअरला चेंडू जाईल, धाव मात्र मिळेल फक्त आणि फक्त एक. आणि अशा प्रकारे या धावेनं प्रसादनं आपले स्ट्राईक चेंज केली, रोटेशन दाखवलं आणि आतापर्यंत 7 चेंडूमध्ये एकही मोठा फटका लगावू दिला नाही आहे ते मोक्षद 11 राजाराणी घोट या कोणत्याही खेळाडूला. त्याच्यामुळे स्कोरबोर्ड अगदी शांत, नीरव शांतता आहे. हा बॉल खराब होता, या खराब बॉलला मात्र पेनलाइज केलं जाईल. भिरकावला स्क्वेअर लेगच्या मधून, वन बाउन्स चेंडू सीमारेच्या बाहेर, चौकार. तर नक्कीच सहकार्य करा, पण इथे मात्र गोलंदाजी उत्तम होतीये. एक खराब चेंडू प्रीतम केनीचा पण पाहिला, पण त्यानंतर त्यानं कमबॅक मिळवला आणि प्रसादलाही त्यानं परतवलं. अशा प्रकारे क्रमांक 3 फलंदाज होईल बाद. पाहतो की क्रिकेट पहा, पहिल्यांदा क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा फक्त क्रिकेट खेळत होतो ना, त्यानंतर आनंदजी तारेकर यांनी फोटोग्राफी आणली, उत्तम दर्जाची फोटोग्राफी. प्रत्येक खेळाडूचे फोटो काढायचे, ज्याने 50th लागला फोटो टाकायचा. आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं PTC लाईव्ह, या PTC लाईव्हनं आपल्या परीनं ग्रामीण टेनिस क्रिकेटला एक नवा आदर्श घातला आणि आपली यूट्यूब वाहिनी PTC या नावानं चालू केली. संदीपजी भास्कर आणि टीम मिळून त्यानं मात्र एक चांगली वाहिनी सुरू केली आणि ग्रामीण क्रिकेटला एक नवा आदर्श दिला. त्यानंतर सगळ्या अनेक वाहिनी जरूर आल्या, परंतु पहिली वाहिनी मात्र संदीपजी भास्कर यांची PTC. आणि तिथून क्रिकेटला नवा लुक, नवा रूप, नवा रंग आला आणि तिथूनच ग्लॅमर क्रिकेटमध्ये घुसलं. मग सूट बुटातली क्रिकेट पाहायला लागलो आपण, चांगले टी-शर्ट, चांगले ट्रॅक शूज आणि त्यानंतर क्रिकेटचे अनेक ऑप्शन्स, प्रीमियर लीग्स, हे सगळं अगदी प्रोफेशनल बनलं. त्याच्यामुळे कंटिन्युअर इम्प्रूव्हमेंट आपल्या लाईफमध्ये यावी आहे, कारण आपण काय करतो दररोज काहीतरी नवं हे करता आलं पाहिजे. फटका फसला, तू घेणार की मी घेणार, यामध्ये दोघेही अटकले, पण तो आखिरकार मात्र फाईन लेग क्षेत्ररक्षकांना हा झेल टिपला आणि फलंदाज झाला बाद. तर 2 आकड्यामध्ये 10 वर 4 बाद 10
अशी दयनीय अवस्था आतापर्यंत राहिली आहे मोक्षद 11 राजाराणी घोट संघाची. या धावांची गरज आहे. त्या दयनीय अवस्थेला सुधारायची असेल तर अशा धाबा येणं गरजेचं आहे. दाखवला जातोय हा स्क्वेअरच्या डोक्यावरून चौकार. बॉल द्या प्लीज. सुनियोजित स्पर्धा आणि आयोजक आदरणीय श्री मच्छिंद्रदादा देवीदास पाटील. मित्रांनो, कुठं हवंय कुठं नको, काय कुठे कमी आहे, कुठे काय करायचं आहे, क्रिकेट डिसिप्लिनमध्ये कशी खेळली जाईल यासाठी स्वतः मात्र काबाड कष्ट करत सगळ्या मुलांना एकत्र घेत चांगली कामगिरी करताना त्या आयोजकांचंही कौतुक झालंच पाहिजे. आपल्याला खेळणं सोपं आहे, परंतु ही मंडळी आपल्याला प्लॅटफॉर्म तयार करून देते आहे, यासाठी त्यांचंही विशेष कौतुक होणं गरजेचं आहे. अतिशय उत्तम दर्जाची स्पर्धा, त्याच्यामध्ये मग कॉमेंटेटर असतील, त्याच्याबरोबर गुणलेखक असतील, DJ वाले, मंडपवाले, सगळ्यांना हँडल करायचे आहेत. प्रत्येकाचा टाईम घ्यायचा आहे, प्रत्येकाची वेळ बघायची आहे आणि सगळ्यांचा शेड्यूल तयार करत मात्र तुम्हाला अशा स्पर्धा संपन्न करायच्या आहेत. त्याच्यामुळे दिसतं ना तेवढं सोपं मुळातच नाही आहे. ते मूळ शोधलं जाईल का? ऋषिकेश गोलंदाजीच्या मार्कवर ऋषिकेश केनी फॅमिली आहे, केनी सिटी. सुंदर क्षेत्ररक्षण आणि मग पेटाली म्हटलं की खऱ्या अर्थानं हेमंत केनीला कोण विसरेल, ज्या माणसानं पेटाली गावचा नाव क्रिकेटच्या माध्यमातून फार मोठं केलं. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा तो महान खेळाडू. एक उत्तम दर्जाचा खेळ त्यांचाही राहिला आहे. उसाटणे रजनीमध्ये पहिली बाईक स्वप्नातली त्यांनी कमावली, हा झेल होऊ शकला असता. राजवीर चषकामध्ये हेमंतजी केनी यांनी मात्र बाईक फटकावली आणि सगळ्यांना आनंदाश्रू आवडत झाले, कारण ज्या प्रकारची कामगिरी त्याची राहिली प्रत्येक ठिकाणी अशा माणसांना बाईक भेटणं गरजेचं होतं आणि त्यांनी कमावली. त्याचा आदर्श खेळाडू. पेटाली म्हटलं की खऱ्या अर्थानं आमचे मित्र मंगेश केनी या सामन्याचा आनंद घेत असतील, त्यांनाही त्यांच्याकडून शुभेच्छा घेऊया. ज्ञानेश्वर केनी असतील, संदीपदादा असतील, ही सगळी मंडळी या सामन्याचा आनंद घेत असतील. मोठा फटका आलाय, खराब चेंडू होता अकूट टप्प्याचा. बराच वेळ दिसला बॉल आणि दिसलेला चेंडूला मात्र प्रसाद न दाखवला आपला प्रसाद, ठोकला षटकार. संगीत पहा आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय कधी षटकार मारल्यावर, पण गोलंदाजाला मात्र गरम वाटतंय. त्याचं काय कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे जरूर, परंतु इथे ठोकला षटकार. प्रसाद पाटील ऑन स्ट्राईक, तर ऋषिकेश केनी गोलंदाजीच्या मार्कवर. 4 बाद 22 धावा इथूनही बनू शकतात, धावा इथूनही बनू शकतात. स्वीट साऊंड पहा, बॅटचा तडाखा पहा, जसा लगावला ना असं वाटतं की हमखास बाहेर जाईल आणि गेला 1 बाउन्स लॉंग ऑफच्या मधून 4 धावांसाठी. पाटील आपला प्रसाद वाटत सुटलाय, गोलंदाजाला दाखवतोय हा थोडा तू खा, थोडा मी खातो, आम्हाला धावा जमवायचे. इथे व्हेरिएशन लागोपाठच्या 2 चेंडूवर ऋषिकेश केनीनं 2 मोठे फटके खाल्यानंतर विचार केला की व्हेरिएशन करणं गरजेचं आहे आणि त्यांना मात्र हळुवारपणे हा चेंडू फेकला आणि स्लो मोशनमध्ये सुकच फसला प्रसाद पाटील. डॉट बॉल. हाही अकुटप्प्या चेंडू तिथे मात्र भिरकावलाय. क्षेत्ररक्षक कव्हरला तयार आहे, कव्हर पॉईंटला.
चांगलं क्षेत्रक्षण राहिलं, 1 रन्स मात्र इथे मिळतीये. 3 षटकांचा खेळ संपला. 4 बाद 27 धावा मोक्ष दिल्यावर राजाराणी गोट संघ. केलंय क्रिकेट खेळाचा अजय केनी पहिल्या चेंडू मात्र डॉट. कारण खऱ्या अर्थानं विचार केला केनी सिटी पेटेल संघाचा केनी ऋतिक केनीनं आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये खऱ्या अर्थानं बाईक कमावली आहे. त्याच्यामुळे ऋतिक केनीचं विशेष कौतुक. दोन बॉलमध्ये आतापर्यंत एकही धाव नाही. 4 बाद 27 धावा. प्रसाद ऑन स्ट्राईक. लोअर फुलटा चेंडू सावंत तर स्वीट झालाय जरूर. शतरक्षकाला फसवलाय. जज नाही करू शकला. झेल पकडायचा की वन बाउन्स घ्यायचा या द्विधा मनस्थितीमध्ये तो अटकला आणि इथे मात्र आला हा चौकार. तीन चेंडूमध्ये 4 धावा. आता पण धावा रोखले जरूर. पूर्वार्धामध्ये धावा आदरणीय विकासजी पाटील साहेब चिरनेर यांचं आगमन झालं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करूया. पाहुण्यांचं स्वागत मात्र खऱ्या अर्थानं आतिषबाजीनं. वाईडिश मिडविकेटच्या सीमारेषा चिरत चेंडू गेला सीमारेषा बाहेर आणि प्रसाद मात्र या सामन्यामध्ये आपली ताकद दाखवताना आपल्या फलंदाजीमध्ये मनगटी फटके लगावत आपल्या संघाला तारणहार बनताना दाखवतोय चौकार. बचनाव हसीनो नाही तर प्रसाद सांगतो हे गोलंदाज तू माझ्यापासून वाचशील का हा प्रश्न विचारतोय. लागोपाठ 2 चौकार. आणखीन एक चांगला फटका. इथे मात्र स्ट्रेटचा हा फटका लॉंगॉनच्या दिशेने जाईल. फेकी होतीये. फेकी थोडीशी खराब झाली की रन तशी सिंगलच होती परंतु काय चपलाई दाखवली प्रसाद आणि प्रशांतनं. प्रसाद आणि प्रशांतची चपलाईनं धावा झाल्या बहाळ 2 आणि याच धावा मात्र बोर्डवर लागत आहेत. 4 बाद 37 धावा. तीन 3.5 चेंडूचा खेळ संपतोय. गोलंदाज अजय केनी. स्लोवर चेंडू गुडघा टेक तमाशा देख. मी स्ट्राईक का घेतली मला माहीत होतं. मी रिस्क का घेतली. प्रशांतला डेंजर झोनला का पाठवला. अंतिम चेंडूवर मात्र पुन्हा एकदा
प्रसाद पाटील आपल्या बाह्या दाखवत आपले हात खुळे करत मात्र ठोकतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. आणखीन धावांना बळ देणारा हा षटकार. त्याच्यामुळेच 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 43 धावा. मध्ये 34 धावांची अभेद्य पार्टनरशिप, ज्याच्यामध्ये 28 धावा एकट्या प्रसाद पाटीलच्या तर 5 धावा प्रशांतच्या. अतिशय उत्तमरित्या आपल्या संघाच्या या धावसंख्येला आता आकार देताना पाहतोय प्रसाद पाटील. षटक क्रमांक 5 या सामन्याच्या पूर्वार्धामधला अंतिम. चला सामना सुरू करा, वेळ दौडू नका, कारण आयोजक डायरेक्ट तुम्हाला पेनल्टी देऊ शकतात. स्क्रीनवर पाहतोय आपण पंचांना, प्रमोददादा पाटील यांनाही. गोलंदाज दैवेश केनी तर स्ट्राईकवर फलंदाज प्रशांत पाटील. पहिल्यांदा वाटलं की मिस जेत झाला की काय, पण नंतर मात्र त्यांना संदीप पाटीलनं हा एक उत्तम झेल टिपला आणि फलंदाजाला मात्र प्रशांत पाटीलला पाठवलाय डगआउटच्या आश्रयाला. प्रणय पाटील सगळं पी फॅक्टर पहा. राजाराणी घोट संघामध्ये बरेचसे पी फॅक्टर आहेत, कारण विचार केला तर फक्त पहिल्यांदा सुनील, रुपेश आणि ध्रुप, नंतर सगळे प्रसाद, प्रदीप, प्रशांत, प्रणय सगळे बंधू आपण पाहतोय. मॅच नंबर 23 ई ग्रुपमधला हा सामना आणि ती मात्र स्कोरबोर्ड दिसतोय आपल्याला. सुनीलनं 0वरती परतला, पण इथे मात्र अप्रतिम फलंदाजी राहिली आहे. 13 चेंडूमध्ये 30 धावा प्रसादच्या. हा फटका चांगला आहे, रणनीती चांगली आहे. धावा किती जोडल्या जातील, मला वाटतं की एकच रन घ्यावी लागेल. प्रसाद पाटीलला जास्तीत जास्त स्ट्राईक द्यावी लागेल आणि तीच रणनीती आखली. या दुसऱ्या चेंडूवर धाव घेतली, 5 बाद 44 धावा पूर्वार्ध सुरू आहे. मोक्षात 11 राजाराणी घोड संघ फलंदाजी करतोय, तर केनी सिटी पेठाली संघ मात्र गोलंदाजी करतोय. टॉस जिंकला केनी सिटी पेठालीनं आणि स्वीकारलं सरळ प्रथम गोलंदाजी. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये घोड संघानं बाजी मारली आहे दोन संघादरम्यान, परंतु आज ते उष्ट फेडण्यासाठी सज्ज राहील का केनी सिटी पेठाली संघ. राजाराणी घोट, प्रसाद ऑन स्ट्राईक. ही विकेट मोठी आहे, एका दुसरा मोठा फटका 50चा आकडा पार सहज करू शकला असता, परंतु प्रसादनं बहुमूल्य धावा 14 चेंडूमध्ये 30 जोडल्या आणि तो मात्र झाला बाद. ऋषल पाटील नवीन फलंदाज. धावा जोडाव्या लागतील, 3 चेंडूमध्ये 1-2 मोठे फटके दाखवावे लागतील, तर धावा संख्या चांगली राहू शकते. ती धावा दाखवायची आहे. फटका चांगला जरूर राहिलाय, परंतु फटका फसला. कव्हरच्या डोक्यावरून एक मनगटी फटका दाखवायचा होता. हा झेल मात्र चांगला जेज केला क्षेत्ररक्षकानं अंकित केनीनं आणि एक विकेट आणखीन अंकित केली, ती म्हणजेच केनी सिटी पेटाळी संघानं. मोकाशीपाडा आणि वरोसे बी या दोन्ही संघांना टॉस करण्यासाठी यायचं आहे. परण पाटील, परण पोरजी सगळे पी. पुन्हा पी आला.
परनपोरजी परनपोरजी. चला दोन संघात संघनायक निशांत इलेव्हन जानमान मोकाशीपाडा आणि वरोशे बी या दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. ऑलरेडी ॲडजस्टमेंट झाली आहे, परंतु ॲडजस्टमेंट नंतर आत्ता मात्र तुम्हाला वेळ नाही आहे. दोन्ही संघात संघनायकांना टॉस करण्यासाठी यायचं आहे. 1 रन्स मात्र कंप्लीट झाली. टोंडरे गावातील प्रेक्षक, टोंडरे गावातील खेळाडू हे लक्षात घ्या की वलपला जो तुम्ही सुपर 12ला गेलात तिथे तिथे चौथी मॅच तुम्हाला लॉर्ड्सवर होती, पण तसं नाही आहे. तिथे तिसरी मॅच खेळणार आहेत. नाही तर तुम्ही जाणार चौथ्या मॅचच्या हिशोबाने आणि पोरं जिंकून आनंद झाला असेल. त्याच्यामुळे खेळाडूने पहिल्यांदा पोहोचा. तिसरा मॅच आहे ही विनंती आहे आणि दर्दी प्रेक्षकांनी पोहोचा. बॉल्स घ्या. पूर्वार्ध संपला. 30 चेंडूमध्ये धावा जमवल्या तब्बल 45. जिंकण्यासाठी 46 धावांची गरज. मच्छिंद्र पाटील दादा यो आपला सन्मान करतोय पाहुण्यांचा. सन्मान करतोय पाहुण्यांचा. महेश पाटीलचा ओम साई डीजे वाजतय साई चषकाला. वाजतय भारी स्पर्धेला. वाजतय भारी स्पर्धेला. हे परी 11 आयोजन करतोय क्रिकेट स्पर्धेचा. स्पर्धेला सहकार्य करायला ग्रामस्थ मंडळ सारा आला. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळ. तर वळूया आपण सन्मानांकडे. इथे मात्र पाहुण्यांचा सन्मान केला जाईल. तर चला आपण लगेच वळूया सन्मानांकडे. तर मी विनंती करेन या स्पर्धेचे सर्व आदरणीय मच्छिंद्रदादा देवीदास पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. या मंचावर उपस्थित ग्रामपंचायत चिन्नरचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अरुणदादा पाटील आपण आपला सन्मान घ्यायचा आहे. आदरणीय अरुणदादा पाटील ग्रामपंचायत चिन्नरचे ग्रामपंचायत सदस्य दादा आपला शुभ सन्मान स्वीकारा. चला वरोसे बी संघात संघनायक आपण या लगेच. वरोसे बी संघात संघनायक लास्ट कॉल फॉर यू. अन्यथा समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल. त्यानंतर विनंती करेन परागदादा ठाकूर साहेब आपल्याला विनंती करतोय आपण आपला सन्मान स्वीकारा. परागदादा ठाकूर साहेब, चंदनजी कडू साहेब आणि अजितजी म्हात्रे साहेब या चारही मान्यवरांना विनंती करतोय की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्लीज आपण स्क्रीनवर सन्मान होताना पाहतोय. आदरणीय अरुणदादा पाटील साहेब. अरुणदादाचा शुभ सन्मान या स्पर्धेचे प्रणेते सर्व मच्छिंद्रदादा देवीदास पाटील यांच्या शुभ हस्ते होताना पाहतोय. धन्यवाद दादा, आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात याबद्दल आपला विशेष आभार. त्यानंतर परागदादा ठाकूर यांना विनंती करेन परागदादा ठाकूर साहेबांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर चंदनजी कडू आणि अजितजी म्हात्रे या चारही मान्यवरांचा इथे मात्र शुभ सन्मान केला जाईल.
गेम ऑन, लेट्स प्ले. संघर्षाला सुरुवात. या स्क्रीनवरती पाहतोय हा चेहरा सुनील सालुंके पहिल्या षटकासाठी. संदीप यांच्या विरोधामध्ये उंच माझा झोका घे क्षेत्ररक्षक आहेत. वाव, काय क्षेत्ररक्षण केलंय अफलातून. इथे मात्र सुमित पाटील यांच्याकडून. त्याचबरोबर आदरणीय चिरणे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य अरुणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा नाणेफेक घेतला जातोय. दोन्ही टीमला विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. निशांत 11 जय हनुमान मोकाशी पाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये वरोशी बी. आणि त्याच्यानंतर आपण बॅक टू क्रिकेट पाहायला गेलो तर या नावाची चर्चा होताना पाहायला मिळते सातत्याने. गो टीम सध्याच्या या 2025 मध्ये खूप लय पद्धतीने मात्र खेळताना पाहायला मिळतो. आणि इथून पिठाली टीम इथून मात्र फाईट करेल का. इथून पहिलाच विकेट माघारी जाताना पाहायला मिळेल. संदीप यांच्या स्वरूपामध्ये 2 बॉलमध्ये 2 धावा करत मात्र पहिला विकेट इथून मात्र मिळवून देत असताना सुनील सालुंके आपल्याला पाहायला मिळेल. त्या टीम राजा राणी घोट, मोक्षद 11 राजा राणी घोट. स्वर्गीय त्र्यंबक शेठ केणी साहेबांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा मात्र पाहायला मिळेल. 26 ते 30 च्या दरम्यान मात्र डे नाईट्स फॉर्मॅट मधली ही स्पर्धा आपल्याला पेठाली गावामध्येही मात्र पाहायला मिळेल. आणि तिथेही मात्र आपण प्रचंड तोबा गर्दी मात्र पाहायला मिळेल. संधी आहे तिथे पहा. व्हॉट असेल प्रयत्न मात्र अगदी अप्रतिम. काय क्षेत्ररक्षणाचा नमुना प्रणय पाटील. आणि गोलंदाजी सध्याच्या घडीला सुनील साळुंके अगदी उत्तम पद्धतीने साकारत असताना पाहायला मिळते. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळाला. रनआउटची संधी. काय घडेल. डायरेक्ट हिट. बॅकअप आहे तिथे प्रसाद पाटील. आणि तोपर्यंत निधन लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. आणि या एका धावेने 4 धावा धावफलकावरती. तुम्हाला विजयासाठी 46 धावा मात्र बनवायच्या आहेत. आणि 46 धावा बनवत असताना मात्र पहिला षटक सुनील साळुंके हे मात्र हातलत असताना मात्र पाहायला मिळतात. येते खूप छान पद्धतीने या वर्षी अगदी इन फॉर्म म्हणून गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाजी सुनील साळुंके यांची मात्र पाहायला मिळाली आपल्याला. त्याच्यानंतर मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न मिड ऑफ मध्ये ऑफ ड्राईव्ह. विकेट क्रमांक 2 सुनील साळुंके प्राप्त करून देत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. हर्षद मडवी आहेत तिथे मात्र क्षेत्ररक्षक आणि फलंदाज बाद. धक्का बसतोय दुसरा. पेठाली या टीमला 4 या धावसंख्या. पर्यंत राजा राणी घोट मध्ये मात्र क्रिकेटचा उत्सव मात्र रंगताना पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय बाळासाहेब धुमाल आणि या स्पर्धेचे मॅनेजमेंट डायरेक्टर सुनील साळुंके सर आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यांनाच गोलंदाजीवरती मात्र पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीने मात्र क्रिकेट चालू आहे. आणि डे नाईट फॉर्मॅट, नाईट फॉर्मॅट सध्याच्या घडीला मात्र प्रचंड मात्र प्रमाणामध्ये मात्र या रायगड जिल्ह्यामध्ये मात्र क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून पनवेल तालुकाचं कौतुक करावं लागेल. अगदी चांगल्या पद्धतीने खेळून काढला. वेगवान बॉल चालला मात्र इथे टप्पा 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 सीमारेषा पार. धावा येतील मात्र इथून देवेश केणी यांच्या बॅटमधून 4. पद्धतीने हाताळले होते सुनील साळुंके यांनी. त्याच्यानंतर मात्र शेवटच्या बॉलवरती आक्रमण इथून देवेश केणी यांनी मात्र केलं आणि शेवटच्या बॉलवरती चौकार ठोकलाय. आणि पहिला षटक समाप्त झालाय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आल्या त्या 8 धावा. 24 बॉल मध्ये बनवायच्या आहेत. 38 धावा 38. आणि गोलंदाजी सातत्याने मात्र पाहायला गेलं तर अनेक स्पर्धांमध्ये मात्र राजा राणी घोट टीमला खेळताना पाहिले. आणि त्याचबरोबर चांगली गोलंदाजी स्ट्रेंथ आहे गोलंदाजीसाठी. आणखी एक याला मोक्षद 11 राजा राणी घोट टीमचे मात्र गोलंदाजी मार्कवरती मात्र येताना पाहायला मिळत आहेत.
बालाशेठ डुमाल 1011 आणि त्यांच्याच आयोजन खात्याने मात्र ही स्पर्धा येताना पाहायला मिळेल. त्याचबरोबर आमदार चषक आपण पाहायला गेलं तर घोडगावामध्ये आणखी एक दर्जेदार ना भूतो ना भविष्य अशी स्पर्धा मात्र करणारे या क्रिकेटचे प्रचंड चाहते आणि क्रिकेटचं दमदार व्यक्तिमत्व नितेश पाटील साहेबांचं इथे मात्र शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय. मजेंद्र पाटील साहेब त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतोय. साहेब आपलं सहर्ष सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. पिठाली टीम आणि त्यांनाही डगआउट मध्ये आपण पाहतोय इथे नवीन गोलंदाज हर्षल मडवीला पाहतोय इथे खूप चांगली गोलंदाजी करते आहे. इथून पहिलाच बॉल आणि इथून वाईटचा निर्णय मात्र आलाय. अतिरिक्त स्वरूपामध्ये मात्र धाव ओढली जाईल. स्क्रीनवर आपण पाहू शकताय आमदार चषक घोड गावामध्ये ज्या ज्यावेळी येतो त्यावेळी मात्र एका नावाची चर्चा होते ती मात्र नितेश पाटील सरांच्या आणि तेच मात्र आपण मेन स्क्रीनवरती मात्र त्यांना पाहतोय. आणखी एक 30 बॉल त्यासाठी ओळखले जातात. खूप छान पद्धतीने मात्र टप्पा आणि टप्पा मात्र इथून हातलत असताना पाहायला गेलं तर अप्रतिमरित्या मात्र इथून फलंदाजी तुम्हाला करावी लागेल पेठाला टीमला, कारण इथून धावा जास्त नाही आहेत आणि तुम्हाला या जर धावा इथून कमी प्रमाणात करायचं असेल खेळाला तुम्हाला इथून मात्र पुढे न्यायचं असेल तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला खेळ साकारावा लागेल. संधी आहे तिथे परत एकदा आणि यष्टीरक्षक तेवढे चतुर चाणक्ष आणि हुशार रुपेश साळुंके यांच्याकडनं पकडला गेलाय झेल. फलंदाज बाद बॅक टू डिगआउट परतावा लागेल माघारी. वैभव केणी या मात्र फलंदाजांना 9 या धावसंख्येवरती तिसरा धक्का टीम बिठाली या टीमला मात्र बसताना पाहायला मिळतोय. मात्र आपली चुनूक मात्र दाखवताना पाहायला मिळते. 22 बॉल मध्ये 37 धावांची गरज असताना मात्र इथून चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी मात्र साकारली जातोय. मोक्षद 11 राजा राणी घोड टीम हा वर्ष खूप सुखकारक आणि चांगल्या पद्धतीनं मात्र क्रिकेटचं राहिले. सुनील साळुंके या टीमला परिपूर्ण मात्र पुढे नेत असताना पाहायला मिळतात. आणखी एक स्लोवर डिलिव्हरी चेंज ऑफ द स्पेस स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी ठेवण्याचा प्रयत्न. नेम पहा अगदी प्रत्येक गोष्ट परमपोर्जीला पाहिले. निशाणा धनुष्यबाणामधून जसा मात्र इथून बाण निघावा तसाच इथून मात्र हा बॉल परमपोर्जीच्या मात्र इथून निघाला आणि अगदी हिट झालाय. म्हणजे क्षेत्रक्षणी जमेची बाजू सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर राजा राणी गोट म्हणजे अर्थातच मोक्षद 11 राजा राणी गोटची राहिले. आणि या घोडगाव म्हटल्यानंतर आयोजनाची बेतात बादशाह सातत्याने मात्र पाहायला गेलं तर येत असतो आणि तेही 3 ते 7च्या दरम्यान मात्र एक आयोजन आपल्याला उत्तम येताना मात्र पाहायला मिळेल. हा फटाक्यांची आतमसबाजी आमदार चषकाचे दमदार आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे नितेश पाटील साहेबांचं इथे शुभागमन झालं आणि त्यांच्याच स्वागतासाठी मात्र हे फटाके मात्र वाजवले जातात. त्यांचा बॅनरही आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार आयोजक आदरणीय नितेश पाटील साहेबांचं तेही आपण पाहू. तो म्हणजे पाहायला घेतलं गिरकी घेतली फिरकी घेतली आणि गोलंदाजाला मात्र गिरगिरी फिरवलंय. बॉल चाललाय सीमा रेषा पार 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 चौका. या स्पर्धेला मात्र अगदी वातावरण बनवलं. डीजे यांचं कौतुक करावं लागेल. डीजे राज ओम साई राजू आपल्याला पाहायला मिळतात ऑपरेटर आणि इथून स्वतःला मात्र सेव्ह करताना मात्र पाहायला मिळतात. परिपूर्ण मात्र पाहायला गेलं तर अगदी आगीची निखार आहे. गोले मात्र फेकले जातात गोलंदाजांकडनं
कधी तू तर कधी मी. मागच्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर मात्र कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण इथून देत असताना मात्र हर्षल मडवी मात्र पाहायला मिळत आहेत. आता 19 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 32 धावा 32. केनी सिटी पिठाली टीम साठी मात्र इथून पाहायला गेलं तर चांगली फलंदाजी, आणखी एक चांगला भिरकी घेतली होती. आताही मात्र इथून पाहायला गेलं तर एका पयावरती हा घुंगरू शॉट अगदी छननन छुम छुम छम 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 करत बॉल होते फरार, सीमारेषा पार. लाडका साई स्पर्धाही बड्डेच्या निमित्ताने, स्पर्धाही बड्डेच्या निमित्ताने, स्पर्धाही बड्डेच्या निमित्ताने. इथून षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले. 2 षटकानंतर मात्र धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 18 धावा. आता विजयासाठी 18 बॉल मध्ये 28 धावांची गरज. असं वाटत होतं कुठेतरी पेठाली टीमला मात्र इथून जखडून ठेवण्याचं काम केलं जातोय का. डगआउट आपण पाहू शकताय. वैभव यांना त्यांची कॅफ ही मात्र आकर्षित करतोय आणि जो टेन्शन चेहऱ्यावरती प्रत्येक पिठाली 11 खेळाडूंच्या मात्र चेहऱ्यावरती, कारण हे त्यांना माहिती आहे जिंकलो तर आम्हाला कुठे लाख रुपये मिळणार नाहीत की पगार मिळणार नाही, परंतु गावाचं नाव हे लागलंय त्याच्याबरोबर. हे गावासाठी क्रिकेट खेळलं जातं. ग्रामीण क्रिकेट त्यासाठी मात्र खेळलं जातं ना, कारण तुम्ही फक्त 11 खेळाडू नाही आहे तर तुमच्याबरोबर अख्खं गाव इथे मात्र जोडलं गेले. त्यासाठी मात्र हा टेन्शन प्रेशर आता प्रत्येक खेळाडू खेळताना घेताना मात्र पाहायला मिळतात. आणि वैभव यांना पाहिलं आपण तिथे खूप छान पद्धतीने मात्र या स्पर्धेला सजवलंय. सुसज्जता नियोजित पद्धतीने मात्र बांधलेली स्पर्धा. तुम्हाला सर्वांचे लाडके मच्छिंद्र पाटील साहेबांनी मात्र दमदार आयोजन आणि या कडक शिस्तीचं आयोजन म्हणून या रायगड जिल्ह्यामध्ये या साई चषकाची ओळख आहे. तेही आपण सातत्याने पाहिले. मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे स्किट झाला हातातून बॉल आणि इथे चुका चुका आणि चुका चुका तुम्ही जेवढ्या कराल ना तेवढा मात्र तुम्ही इथून तुमच्यापासून खेळ दूरवर घेऊन जाल. तिथे चांगलं सुनील साळुंके स्वतः अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ओळख आहे, परंतु इथून चूक झाली. म्हणून हा क्रिकेट असं आहे ना, कधी तुम्हाला हिरो तर कधी तुम्हाला झिरो बनवेल. स्वतः कॅप्टन आहे तिथे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला आता इथून संधी आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे अडवला जाईल बॉल. तोपर्यंत अगदी संघर्षमय एक धाव आणखी मात्र येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 21 धावा 21 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. इथे अजूनपर्यंत विजयासाठी गरज आहे ती 16 बॉल आणि 25 धावांची. मॅच पाहिली गेली तर पेठाली टीमच्या बाजूने तशी झुकताना पाहायला मिळतोय, परंतु गोलंदाजी आणि कोणता गोलंदाज हा मात्र इथून या मॅचला मात्र फसलेल्या मॅचला हसवेल तेही पाहणं गरजेचं. कारण त्याचबरोबर आदरणीय अभिजित शेठ वालेलकर यांचंही ते शुभागमन झाले, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. मान्यवरांचं केले सहर्ष स्वागत आणि इथून आणखी एक अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना मात्र देत असताना पाहायला मिळत आहेत. काय क्षेत्ररक्षण प्रदीप पाटील, परंतु चेक केलं झाले ते पंच अगदी कळवत आहेत टेक्निकल टीम. आणि हा षटकार आहे की धावा वाचवल्या गेलेल्या आहेत. बरीचशी चर्चा कारण मॅच क्रुशियल आहे आणि अशा वेळी मात्र इथून तुम्हाला उपयोगी कोण पडेल. टेक्निकल टीम म्हणजेच संदेश शेळके आणि किवरा इव्हेंट्स सध्याच्या घडीला हा चर्चेत राहिलेला चॅनल आहे, त्याच्यामुळे निश्चितच चेक केलं जाईल. परत एकदा आणखी एक अँगल चेक केलं जाईल. प्रदीप पाटील आहे तिथे पहा अप्रतिमरित्या मात्र इथून प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षणाचं आणि त्याच्यानंतर ह्या धावा वाचवल्या गेल्यात का आमच्यापर्यंत निर्णय येईल. आणि निश्चितच या धावा वाचवल्या. जोरदार टाळ्या क्षेत्ररक्षक प्रदीप पाटील यांच्यासाठी. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम जबरदस्त मात्र क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळतोय. वाशिवबा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय नितीन वर्तक साहेब यांच्याकडनं सुद्धा साई चषक 2025 साठी मात्र शुभेच्छा. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथे मात्र पाहायला मिळालं. हो कॅप्टन मूड मध्ये आहेत, विकेट घ्यायची आहे इथून आणि ही विकेट मात्र घेण्याचा प्रयत्न आणि त्याच्या नादामध्ये मात्र इथून धावा कंप्लीट केल्या जातात त्या एक सिंगल आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 24.
23 धावा माफी असावी 23. मयूर केणी यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक, परंतु त्यानंतर पाहिलं गेलं तर वेगाचा बेतात बादशाह ध्रुव पाटील आलेत आणि त्याच्यानंतर मात्र विकेट प्राप्त करून देत असताना पाहायला मिळते. बॅक टू द आउट परतावा लागेल माघारी दैवेश केनी या फलंदाजांना. पाहिले गेली ना तर अर्थातच काय बनली गेली होती ती मॅच होती. तो जो मस्कूर आणि त्यांच्या विरोधामध्ये रोहिन्सन जिथून प्रत्येक बॉल मध्ये मात्र इथून गणित बदलतो. 13 बॉल मध्ये 9 धावांची गरज असताना ती मॅच 6 बॉल मध्ये 8 वरती गेली होती. म्हणजे 2 धावा मात्र त्या षटकामध्ये आल्या होत्या. अशा मात्र क्रिकेट आपण पाहायला गेलंय. त्याच्यामुळे इथून मॅच कुठे जाईल. येणारे 13 बॉल आणि विजयासाठी 23 धावांची गरज. तुम्ही पाहताय परी 11 साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ तोंडरे आयोजित कुमार साई मच्छिंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने साई चषक 2025. वाढदिवस एप्रिलमध्ये असतो, परंतु तयारी मच्छिंद्र पाटील साहेब अगदी जानेवारी फेब्रुवारी पासूनच करतात. खूप छान पद्धतीने या स्पर्धेची मांडणी मात्र करण्यात आली. आता गोलंदाज ध्रुव पाटील ने विश्वास निलेश साळुंके यांनी दाखवलाय. तो मात्र सार्थकी करतील का. सध्याच्या घडीला खूप बक्षीस मात्र आपण पाहायला गेलं तर मोक्ष दिलेवर राजाराणी घोट टीमचे मात्र राहिलेत. पेठाली ही मात्र तेवढ्या चांगल्या पद्धतीनं फाईट करणारी टीम आहे आणि कशा प्रकारे कोण कुठे कधी मात्र गेम पलटवेल ते सांगता येणार नाहीये. त्याची चर्चा आपण करत होतो. हा फटका चांगला आहे. या फटक्याला कराया आयक्यूला लाईव्ह इव्हेंट्स टेक्निकल टीम एलो हायलाइट बोल्ड आणि इटॅलिक बॉल होतोय फरार. सीमा रेषा पार. धावा मात्र इथे 4 आणि या 4 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 27 धावा 27 षटक क्रमांक समाप्त झाला. इथून तिसरं आणि 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 27. आता येणारे बॉल असणार आहे ते 12 आणि विजयासाठी 19 धावांची गरज. चला ड्रिंक ब्रेक. फक्त 12वाच खेळाडू मात्र पाणी घेऊन जाणार आहे, नाहीतर तुम्हाला 2 रनची पेनल्टी दिली जाईल. या स्पर्धेला खूप नियमावलीमध्ये मात्र परिपूर्ण केलं जातं, कारण तुम्ही पाहिलं गेलं तर टॉस जिंकल्यानंतर जर का तुम्ही इथून टॉसला उशिरा जर का इथे उपस्थित झालात आणि तुमच्या प्रतिस्पर्धी संघ जर का उपस्थित असेल तर त्याला मात्र नाणेफेक त्यांच्या बाजूने मात्र दिली जाते. डगआउट मध्ये तुमचा जर कोणता खेळाडू 11 खेळाडू सोडून तुमचा खेळाडू कोणता प्रेक्षक आम्हाला जर सापडला तर तिथे मात्र 2 रनची पेनल्टी दिली जाते. बारा बॉल आणि 19 धावांची गरज. काय मॅच बनली गेलेली आहे. अप्रतिम मात्र इथे खेळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि तोच खेळ साकारत असताना इथे मात्र दोन्ही टीमचे खेळाडू कधी आपल्याकडे वळवताना मात्र पाहायला मिळतात, कधी मात्र इथून घोटकडे टीम खेळ मात्र वळताना पाहायला मिळते, कधी पेटालीकडे. आणि हाच खेळ इथे मात्र पुढे कोण नेणार हे महत्वाचं आहे. चला बॉल द्यायचा प्लीज. कारण ज्या प्रकारे इथून संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत असताना इथे मात्र पाहायला मिळतात फलंदाज मयूर केणी. खूप छान पद्धतीनं आणि शांत संयमानं मात्र क्रिकेटला पुढे नेलं. कारण ज्या प्रकारे मात्र इथे सलामीची जोडी बाद झाल्यानंतर संदीप पाटील बाद झाले अगदी सोस्त्यामध्ये 2 धावांवरती. वैभव केणी अगदी 2 बॉलवरती 0 धावा करत मात्र बाद झाले. आकाश केणी ही 1 धाव करत मात्र माघारी गेले. त्याच्यानंतर दैवेश केणी आणि 3 चौकार जरूर तिथे लगावले आणि 13 धावांची खेळी करत तिथे मात्र 5 बॉलमध्ये माघारी गेले. मयूर केणी 6 बॉलमध्ये. मयूर केणी त्यानंतर ऋषी केणी आपल्याला पाहायला मिळतात 3 चौकार आणि त्याचबरोबर 6 बॉलमध्ये 13 धावांची खेळी इथे मात्र पाहायला मिळाली. षटकांचा विचार केला तर सुनील साळुंके आले आणि त्याच्यानंतर पहिल्या षटकामध्ये
7 धावा खर्च करत 2 विकेट महत्त्वपूर्ण प्राप्त करून दिल्या आणि त्याच्यानंतर अर्शल मडवी यांना दुसऱ्या षटकासाठी आणले गेले. 10 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्या. एक महत्त्वपूर्ण विकेट मात्र मिळवून दिली. त्याच्यानंतर ध्रुव पाटील आलेत आणि त्यांच्या तिसऱ्या षटकामध्ये मात्र 9 धावा खर्च झाल्यात आणि एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली. आता इथून परन पुरजी यांच्यावरती मात्र पहिल्याच बॉलवरती मात्र हल्ला करण्याचा प्रयत्न. सुनील साळुंके फक्त पाहत आणि पाहत राहिलेत. त्यांच्या अगदी डोक्यावरून बॉल होतोय फ्लाय. अगदी उंच माझा झोका घेत सीमारेषा पार. धावाला तिथे मात्र 6 षटकार. असावे लागते कारण आकाशात ओढ दत्तक घेता येत नाहीये. जगदीश केनी यांच्याकडून मयूर केनी यांच्यासाठी षटकारासाठी 500 रुपये इथे मात्र गुगल पेला जमा केलेले आहेत. आता जिथून आम्ही खासदार चषक आपण नावा शिवाचं आपण केलं त्याचे मात्र पैसे दिल्यानंतरच मात्र इथून बक्षीस जाहीर केली जाईल शिवाजीनगरमध्ये आणि तोपर्यंत इथून बक्षीस डिक्लेअर केली जाणार नाही कारण क्रिकेटवरील लक्ष समालोचकांचं मात्र हल्लं जातं आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर बरेच प्रेक्षक मात्र नाराज होत असतात. 10 बॉलमध्ये बनवायच्या 13 धावा. मॅच बनली गेली. कधी जर पाहिलं गेलं तर एक बॉल खूप महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येकाचा चेहऱ्यावरती टेन्शन मात्र पाहायला मिळतोय आणि ज्या प्रकारे मात्र मॅचला बनवली गेली ना सध्याच्या घडीला मात्र चर्चा या फलंदाजाची करावी लागेल आपल्याला. ते नाव आहे मयूर केनी आणि ऋषी. अगदी स्टॉप ड्राईव्ह पाहायला मिळालं. एक सिंगलला मात्र प्राधान्य दिलं. एक सिंगलने मात्र धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 34 धावा. आता 9 बॉल 12ची गरज आणि इथून या मैदानाचा एक इतिहास आहे. धावा येतात ही कधी कधी गोलंदाजांची बोलबाला पाहायला मिळतो तर कधी फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळतो. त्यामुळे तुम्ही सांगू शकत नाहीये की कोण कधी कसं जिंकेल. कधी तो शेवटचा बॉल पडत नाहीये ना शेवटची धाव येत नाहीये ना तोपर्यंत मात्र ही मॅच अगदी तशीच होताना पाहायला मिळेल. यशस्वी व्यक्ती सुद्धा सामान्य माणूसच असतो परंतु त्याची एकाग्रता ही एखाद्या लेझर सारखी असते. तुम्हाला एकाग्रता मात्र इथून सातत्य करून खेळ करावा लागेल. आणखी एक भन्नाट वेग इथे मात्र वेगानं मात्र बॉल पाहायला मिळाला. 8 बॉल आणि आता मात्र इथून 12 धावांची गरज. बॉल गणित मात्र समीकरण बदलली जातात. हे 2 बॉल ना खूप महत्त्वपूर्ण आहेत. या 2 बॉलांवरती काय घडेल तुमच्या स्वप्नांना सांगू नका की तुम्हाला अडचणी किती आहेत पण अडचणींना अवश्य सांगा की तुमची स्वप्न किती मोठी आहेत. आता इथून स्वप्न प्रत्येक जण घेऊन आलाय. या साई चषक 2025 मात्र आम्हाला चॅम्पियन व्हायचं आहे. आजची तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीमधील सुपर 6 मध्ये कोण जाईल तेही अंतिम क्षणी मात्र पाहायला मिळेल. आणखी एक दर्जेदार बॉल नावाचा परिचय देतोय गोलंदाज घोट एक्सप्रेस परम पोरजी हे मात्र पाहायला मिळत आहेत आणि इथून निर्णय आला वाईट. थर्ड अंपायर कडे मात्र निर्णय. आता टेक्निकल टीम इथं मात्र चेक केली जाईल. वाईट साठी मात्र इथून निर्णय इथे मात्र घेतला जातोय. फेअर डिलिव्हरी योग्य निर्णय कारण मी पंचांचं कौतुक करेन. आज आजच्या रात्रीमध्ये खूप छान पद्धतीनं रतन मानेरकर आणि रमेशजी म्हात्रे सर. 7 बॉल आणि 12 धावांची गरज. हा बॉल खूप महत्वाचा आहे. विपरीत परिस्थिती काही लोक तुटून जातात परंतु काही लोक रेकॉर्ड तोडून नेतात. आता इथून या संकटांवरती कसं तुटून पडलं जाईल. ज्यांना स्वप्न पाहायचे असतात त्यांना रात्र मोठी हवी असते आणि ज्यांना स्वप्न साकार करायचे असतात त्यांना दिसतं ते मोठा दिवस मोठा हवा असतो आणि हा साधा सोपा झेल सुमित पाटील यांनी पकडलाय. फलंदाज बाद मोठी विकेट 440 होल्डचा रन बॅक टू डग आउट. परतावा लागेल माघारी ऋषी केनी या फलंदाजांना. बर्थडे बॉय तो लाडका साई स्पर्धाही बर्थडेच्या निमित्ताने स्पर्धाही बर्थडेच्या निमित्ताने स्पर्धाही बर्थडेच्या निमित्ताने हे साई चषकचं आयोजन भारी गाजतंय पाटील मैदानावरी. व्हॉइस ऑफ पेन ॲडव्होकेट परमेश पाटील सर यांचंही या स्पर्धेसाठी शुभेच्छा मात्र येताना पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीनं या खेळाला मात्र आता घोट टीमनं मात्र इथे केले. मोक्ष दिलेवर राजा राणी घोट आपण पाहिलं की जर टीम मीटिंग घेतली जातोय तिकडे या स्पर्धेचे जनक आपण पाहिलं की तर मच्छिंद्र पाटील साहेबांचं कौतुक करावं लागेल. बाळासाहेब धुमाळ साहेबांची ही जर्सी 1001 आपल्याला पाहायला मिळतोय. खूप आकर्षित करतोय आणि त्याचबरोबर
या स्पर्धेवरती आता मात्र पूर्णपणे मॅच बनवण्याचं काम गोलंदाजांवरती असेल. सुनील सालुंके रणनीती आखत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. पेठाली टीमचे फलंदाज मैदानामध्ये आहे. थोडासा प्रेशर त्यांच्यावरती. गोलंदाज मात्र गोलंदाजीसाठी येतील. आता कोणता गोलंदाज वापरला जाईल या अंतिम डीप स्पेशालिस्ट आणि त्याचबरोबर अंतिम 6 बॉलसाठी 6 बॉलमध्ये तुम्हाला इथून डिफेन्स करायचे आहेत 12 धावा. तर चेसिंगसाठी मात्र इथून पेठाली टीम आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रीतम केनी, मयूर केनीला पाहू. ते स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज प्रीतम केनी मात्र गेलेत. गोलंदाजी मार्कवरती मात्र अंतिम षटकेसाठी प्रणय पाटील आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. येणारे 6 बॉल आणि 12 धावांची गरज. दमदार स्पर्धा साई चषक 2025. इतिहास भविष्य शोधत बसायचं नाहीये, तर भविष्यात इतिहास घडवायचं हे सर्व आपल्या हातात आहे. आता इतिहास काय आहे ते माहित नाही, तुमचं भविष्य काय आहे ते माहिती नाही. वर्तमानावरती तुम्हाला आता इथून मात्र काम करायचं आहे. वर्तमान काय आहे तर 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. अप्रतिम. पहिलाच बॉल प्रणय पाटील. पहिलाच बॉल इथून मात्र खराब. डिलिव्हरी मात्र पाहायला मिळाली. हे चालणार नाहीये या मॅच मध्ये, कारण मॅच अगदी काचेवरची आहे. ही मॅच आहे ना अगदी तराजू मधली आहे. कशा प्रकारे ह्या मॅचला पुढे नेलं जाईल तेही पाहणं गरजेचं. कारण येणारे 6 बॉल मध्ये मात्र आता 11 धावांची गरज. रणनीती आखली गेली. ज्या पद्धतीने मात्र रणनीतीवरती गोलंदाजी होईल का की फलंदाजी मात्र मयूर केनी चांगल्या पद्धतीने साकारतील. आता मात्र हा बॉल चांगला आलाय. आता समीकरण बदलले गेले. 5 बॉल मध्ये 11 धावांची गरज. जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल ना तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो त्यांच्यामध्ये धमक आहे. आता ही धमक आपण गोलंदाज आणि फलंदाज या दोघांनाही दाखवावी लागेल. चांगला खेळ करावा लागेल. पराभव हा आयुष्याचा भाग आहे, पण लढण्याची तयारी तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. फाईन मध्ये खेळून काढलाय, गॅप शोधून काढली आहे. बॉल चालला इथे मात्र टप्पा 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 सीमा रेषा पार 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 चौकार. मुंबई जातोय. आता मॅच मध्ये क्रुशल स्थितीमध्ये मात्र येताना पाहायला मिळते. कधी तू तर कधी मी. आता अजूनपर्यंत तू सांगू शकत नाहीयेत की मोक्ष दिलीवर राजाराणी घोट की पेठाली वैभव ही टीम मात्र जिंकताना पाहायला मिळेल. येणारे 4 बॉल मध्ये 7 धावांची गरज. पहिल्या प्रयत्नात अपयश आले म्हणून खचून जाऊ नका, कारण यशस्वी गणिताची सुरुवात शून्यापासूनच सुरुवात होत असते. आता इथून जरी मोठे फटके आले त्यानंतर मात्र कमबॅक करण्याची सुवर्ण संधी आहे. डॉट बॉल आला, तुम्हाला मात्र फटकेबाजी करण्याची संधी आहे. मॅच दोन्हीकडे 4 बॉल मध्ये बनवायचे आहेत 7. मोक्ष दिलीवन राजाराणी घोट आणि पेठाली मधली मॅच. अफलातून क्रीडा रसिक मात्र अगदी या क्रिकेटचा आनंद घेत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉल पर्यंत पोहोचताय, उचललाय, फेकी केले गेलाय, डायरेक्ट हिट वेगवान, परंतु तिथून 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. आता गणित बदलले गेले. 3 बॉल मध्ये 5 बनवायचे आहेत. वॉट मॅच. अफलातून क्रिकेट इथे मात्र रंगताना पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे मात्र आपण मॅच पाहिली होती, नवीन वसाहत रोहिंजन आणि ओमसा 11 तलुजा मजकूर या 2 संघांमध्ये, तशीच काहीशी मॅच आपल्याला ही मात्र पाहायला मिळते. येणारे 3 बॉल आणि 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती प्रणय पाटील, तर फलंदाजीसाठी ऑन स्ट्राईक प्रीतम केनी, मयूर केनी. मयूर केनी क्षमता आहे त्यांच्याकडे. आतापर्यंत चांगला खेळ त्याने साकारलाय, परंतु इथून फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, उंच माझा झोका घेतलाय आणि डाऊन द बॉल प्रदीप पाटील यांच्याकडनं पकडलं गेलंय. झेल फलंदाज बाद. बिग विकेट, मोठा बुरुज पेठाली टीमचा मात्र ढासळलाय. बॅक टू डगआउट परतावं लागेल मयूर केनी या फलंदाजांना. बॉल असणार आहेत ते 2 आणि विजयासाठी 5 धावांची गरज. मच्छिंद्र पाटील दादा यो आपला सन्मान करतोय पाहुण्यांचा. सन्मान करतोय पाहुण्यांचा. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये श्रीधर केणी
मात्र येताना मात्र पाहायला मिळतात आणि परिवर्तन आपल्याला मात्र बदलताना पाहायला मिळेल, कारण ज्या प्रकारे मात्र आतापर्यंत गोलंदाजी केली साकारली आहे प्रणय पाटील यांनी अगदी उत्तम गोलंदाजी साकारत असताना येणारे 2 बॉल आणि 5 धावांची गरज. दिनेश पाटील सर पाहायला गेलं तर या मैदानामध्ये एकापेक्षा एक मॅच मात्र होताना पाहायला मिळत आहेत, जिथून 6 बॉलमध्ये मात्र विजयासाठी गरज होती ती 11 धावांची. ती मॅच आतापर्यंत आहे 2 बॉलमध्ये 5. काय अप्रतिम गोलंदाजी प्रणय पाटील यांनी मात्र साकारली आतापर्यंत. कॅप्टन निलेश साळुंके या टीमला लीड करतायत आणि गोलंदाजीसाठी मात्र प्रणय यांना का आणले त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना माझ्यावरती विश्वास आहे का? यस, डेफिनेटली. स्वतःवरती विश्वास ठेवता येणं हाच यशस्वी होण्यातील मोठा मार्ग आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वेगानं बॉलपर्यंत पोहोचताय सुनील. इथे मात्र पाहायला गेलं क्षेत्ररक्षकाप्रतिम प्रणव इथे मात्र स्वतः गोलंदाज. काय एफर्ट्स, काय समर्पण, 100% कमिटमेंट. 1 बॉल 4 ची मॅच मात्र बनली गेली. हो, काय क्रिकेट रंगलंय. जबरदस्त खेळ इथे मात्र होताना पाहायला मिळते. आणि ज्या प्रकारे मात्र मॅच जर काही आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या. क्रीडा रसिक चला हात सोडा, जोरदार टाळ्या या मॅच साठी मात्र झाल्या पाहिजे. अफलातून इथून पाहायला गेलं तर मोक्ष दिलेवन राजा राणी घोट की पेटाली की इथून मात्र मोक्ष दिलेवन राजा राणी घोट. कोण जिंकणार कोण हरणार ते पाहणं गरजेचं. तोपर्यंत थोडासा प्रेशर कमी करण्यासाठी जाऊया डीजे यांच्याकडे. दिवाना आज या चषकाचा हे बघताय जमाना होतय दिवाना आज या चषकाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. एक बॉल आणि विजयासाठी 4 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव मात्र पाहायला मिळेल. डीप मध्ये मात्र अगदी मिड ऑफ मध्ये आहे. मिड ऑन मात्र लावला गेलाय. अगदी वाईड स्काउ कॉर्नरला मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. डीप बॅकवर्ड रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. थर्ड मॅन रिजन मध्ये 2, गलीमध्ये 1 क्षेत्ररक्षण. शॉर्ट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. या बॉल वरती मोठा तडका बॉलला पोहोचवलंय. सीमा रेषा पार 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 पार. मॅन ऑफ द मॅच प्रीतम केनी 1 बॉल आणि 4 धावांची गरज असताना ठोकला षटकार.
त्यांना मात्र 2 विकेट्स. तर आपण बोलूया सन्मानाकडे. परी 11 साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ टोंडरे आयोजित कुमार साई मच्छिंद्र पाटलाच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुरू झालेले साई चषक 2025चं हे भव्य दिव्य रजनी, आणि या रजनीमध्ये अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली. त्यापैकीच एक तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व भाजपा प्रभाग क्रमांक